तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। मराठा आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नवी मुंबई येथे ग्वाही। राज्यात साथीच्या आजारात वाढ, मलेरिया डेंग्यूचे 34 बळी, तर मुंबईत मलेरियाचे 4921 रुग्ण। शाळा वाचविण्यासाठी लाखो शिक्षक एकवटले, सामूहिक रजा घेऊन आंदोलन, राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे। कापूस सोयाबीन मदतीची तारीख ठरली, राज्यातील 42 लाख शेतकऱ्यांना मिळणार 29 तारखेला लाभ। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत मोफत लाभ, 1.5 लाख गृहिणींना 3 सिलेंडरची अद्याप प्रतीक्षा कायम। आवास घरकुल योजनेसाठी निधी मंजूर, 1.38 कोटींची मागणीपैकी 83.40 लाख रुपये मंजूर। ऐन सणासुदीत फोडणी महागली, खाद्यतेलाच्या किमती प्रति किलो 20 ते 30 रुपयांनी वाढ। शेतकऱ्यांची वाढली चिंता, ऑनलाईन तक्रार नोंदवूनही भरपाईबाबत संभ्रम कायम, पिके काढण्याची वेळ आली तरी पंचनामे होईनात। पंचनाम्यात वेळ घातला, आता पीक विमा अग्रिमचे पाहणार का? शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधींचीही चुप्पी। 2000 शेतकऱ्यांची सौर पंपातून हरित क्रांतीकडे वाटचाल, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना महावितरणकडून अंमलबजावणी सुरू। 157 रुपये प्रति किलो संत्र्याला मिळाला भाव, अचलपूर मंडईत पहिले संत्रा खरेदी केंद्र सुरू। पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांमध्ये बाजरी काढण्याची लगबग सुरू, जिरायती भागात बाजरी करण्यासाठी शेतकरी सरसावले। रब्बी हंगामात DAPचा तुटवडा भासण्याची चिन्हे निर्माण, मागणीपेक्षा पुरवठा कमी, तर 5 लाख टनांची झाली कपात। अफगाणिस्तानचा कांदा भारतामध्ये दाखल, मागणीच्या तुलनेत आयात नगण्य, तर ग्राहकांची पसंती कमी। सततच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांना मदतीचा आधार मिळणार कधी? अकोला जिल्ह्यात 1.5 लाख हेक्टरवरील नुकसान प्रस्तावाला अद्याप मंजुरी बाकी। ओबीसींसाठी उत्पन्न दाखल्याची अट आता रद्द, फक्त लागला नॉन क्रिमिनल, हजारो नागरिकांना सरकारचा दिलासा।